इंग्रजीत ना एक छान वाक्य आहे, अ रेस्टलेस माइंड मेक्स फॉर अ रफ अँड पिलो. थोडक्यात अस्वस्थ मन हे उशाशी अनेक स्वप्न घेऊन तळमळत असतं. असं म्हणतात, सिनेमा असो की नेतृत्व हे त्या काळाचं अपत्य असतं. 2003ला बाळासाहेब ठाकरेंनी महाबळेश्वरच्या आपल्या पक्षाच्या अधिवेशनात स्वतःचा मुलगा उद्धव ठाकरे यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. आणि अर्थातच ही घोषणा त्यांनी राज ठाकरेंकडून करून घेतली, जेणेकरून तिला एक अधिष्ठान प्राप्त होईल. 27 नोव्हेंबर 2005 या दिवशी पक्षाचा राजीनामा देऊन राज ठाकरे अधिकृतपणे शिवसेनेतून बाहेर पडले. 9 मार्च 2006 या दिवशी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. पॅनोरमा 25 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. इंग्रजीत ना एक छान वाक्य आहे, अ रेस्टलेस माइंड मेक्स फॉर अ रफ अँड पिलो. थोडक्यात अस्वस्थ मन हे उशाशी अनेक स्वप्न घेऊन तळमळत असतं. पॅनोरमा 25च्या प्रत्येक नायकाच्या वाट्याला ही अस्वस्थता आलेली असणारच आहे, पण ती एका नायकाच्या वाट्याला जरा जास्तच आली. त्या अस्वस्थतेला वाट करून देताना या नायकानं कधी वादळं आणली, तर कधी तो स्वतः वावटळीत सापडला. अनेकदा भूमिकांमध्ये केलेला बदल राजकारणात सहसा आढळणार नाही असा स्पष्ट वक्तेपणा आणि ज्याच्याबद्दल सर्वपक्षीय आकर्षण आढळून येतं, अशा या नायकाचं नाव आहे स्वरराज श्रीकांत ठाकरे उर्फ राज ठाकरे. 2000चं दशक जेव्हा सुरू झालं, तेव्हा भारतात आर्थिक उदारीकरणाला सुरुवात होऊन जवळपास 10 वर्ष झाली होती. भारतीय अर्थव्यवस्था ही मोकळी होत होती. जागतिक पातळीवर तिच्याकडे कुतूहलानं बघायला सुरुवात झाली होती. हा तोच काळ होता जेव्हा अमेरिकेत बिल क्लिंटन पर्व नुकतंच संपलं होतं आणि इंग्लंडमध्ये टोनी ब्लेअर पर्व सुरू झालं होतं. दोघेही अतिशय देखणे राजकारणी, स्वतःची वेगळी छाप उमटवायला आतुर असलेले आणि नेहमीची चौकट अमान्य असणारे. त्याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काहीसा बेदरकार वाटणारा, सगळ्या राजकीय चौकटी मोडून टाकण्याची क्षमता असलेला स्टायलिश देखणा तरुण नेता राज ठाकरे हा आतल्यात धुमसत होता. असं म्हणतात, सिनेमा असो की नेतृत्व हे त्या काळाचं अपत्य असतं. 2001 साली दिल चाहता है नावाचा एक कल्ट सिनेमा आला होता. त्या सिनेमातलं एक गाणं होतं, हम है नए अंदाज क्यों हो पुराना, हम लोगों की ठोकर में है ये जमाना. अर्थात जिथं लाथ मारू तिथं पाणी काढू ही वृत्ती फक्त भारतीयच नाही, तर जगभरातील तरुणांच्या मनात होती. त्याला बंडखोरी असं म्हणलं तरी देखील काही हरकत नाही. 2000चं दशक सुरू झालं तसं 2 वर्षांच्या अंतरानं महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवरच्या अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांनी स्वतःचे राजकीय वारसदार खूप सटली का होईना घोषित केलेच होते. 2003ला बाळासाहेब ठाकरेंनी महाबळेश्वरच्या आपल्या पक्षाच्या अधिवेशनात स्वतःचा मुलगा उद्धव ठाकरे यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. आणि अर्थातच ही घोषणा त्यांनी राज ठाकरेंकडून करून घेतली, जेणेकरून तिला एक अधिष्ठान प्राप्त होईल. 2004ला राहुल गांधी हे अमेठीतून खासदार म्हणून निवडून आले आणि देशातील सगळ्यात जुन्या पक्षाची धुरा आता त्यांच्याकडे असेल हे अगदी स्पष्ट झालं होतं. 2006 साली शरद पवारांनी महाराष्ट्रात सुप्रिया सुळेंना राज्यसभेवर नेत त्यांच्यानंतर कोण ह्याचं एक उत्तर देऊन टाकलं होतं. 2003 साली महाबळेश्वरला झालेल्या ऐतिहासिक अधिवेशनात उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा करतानाच राज ठाकरेंच्या मनात आता पुढं काय असा प्रश्न उभा ठाकला असणार. कारण तोपर्यंत स्वतः राज ठाकरे, सामान्य शिवसैनिक आणि शिवसेनेचे मतदार या सगळ्यांनीच मनोमन राज ठाकरेंनाच बाळासाहेबांचा वारसदार म्हणून पाहायला सुरुवात केलेली होती. त्या घटनेनंतर राजकारण सोडून द्यायचा विचार मनात आला होता असं राज ठाकरे भले म्हणत असतील, पण ते काही फार गंभीरपणे घेता येणार नाही. कारण जो व्यक्ती वयाच्या 21व्या वर्षी भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाला, वयाच्या 24व्या वर्षी नागपुरात मोठा मोर्चा काढणारा युवा नेता आणि 1995ला वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी शिवसेना भारतीय जनता पक्षाचा युतीचा स्टार प्रचारक असलेला नेता राजकारण सोडून दुसरं काही करू शकणारच नव्हता. राजकारण हेच प्राक्तन आहे हे राज ठाकरेंना अगदी स्पष्ट माहिती होतं. 27 नोव्हेंबर 2005 या दिवशी पक्षाचा राजीनामा देऊन राज ठाकरे अधिकृतपणे शिवसेनेतून बाहेर पडले.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्यानंतर 9 मार्च 2006 या दिवशी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. मनसेच्या झेंड्यात भगवा, निळा, पांढरा आणि हिरवा रंगही होता. कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेच्या अंकुशीत घडलेल्या राज ठाकरे यांच्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या होत्या. पण त्या सर्वसमावेशक भूमिकेमुळेच त्या क्षणी ते शिवसेनेपेक्षा वेगळे ठरले. त्यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व अधिक ठळकपणे लोकांच्या नजरेत भरलं. शिवसेनेत असतानाही राज यांनी व्हॅलेंटाईन डेला कधीच विरोध केला नव्हता. शिवसेनेच्या विचारांचा परंतु काळानुरूप लवचिक होऊ शकणारा, आधुनिकतेचा पुरस्कर्ता अशी प्रतिमा यातून त्यांची घडत होती. मोठी स्वप्न पाहणारा तरुण उमदा नेता म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहू लागला. त्या काळाशी सुसंगत राहणं हा आपल्या सिनेमाचा एक मोठा गुण आहे. राजकारणाचे तसंच आहे. 2006 साली आलेल्या रंग दे बसंतीमध्ये सुप्त पातळीवरचा हिंदू मुस्लिम संघर्ष होता. परंतु जेव्हा व्यापक देशहिताचा प्रश्न उभा राहतो त्यावेळी धर्माच्या भिंती नाहीशा होतात असं त्या सिनेमात दाखवलं होतं. रंग दे बसंती तुफान चालला ही त्या काळानं उदारमतवादाला दिलेली पोचपावतीच होती. राज ठाकरेंचं पक्ष स्थापनेनंतरचं 19 मार्च 2006चं भाषणही ऐतिहासिक आणि वर्तमानाशी मैत्र सांगणारं होतं. एक प्रकारे मोठी अवहेलना सहन करून ज्या पक्षातून बाहेर पडावं लागलं त्याबद्दल एकही चुकीचा शब्द त्यांनी आपल्या या पहिल्या भाषणात काढलेला नव्हता. महाराष्ट्राचं विकासाचं स्वप्न त्यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्रासमोर ठेवलं होतं. आपल्यावर झालेल्या अन्यायाची त्यांनी कधीही वाच्यता केली नाही किंवा त्यांना सोडून किंवा फसवून गेलेल्यांबद्दल एकही वावगा शब्द न बोलणं हा राज ठाकरेंमधला फार महत्त्वाचा गुण आहे. आणि या उमदेपणावरच राज्यातील देशातील अनेक माणसं त्यांच्यावर फिदा होती आणि अजूनही आहेत. जीन्स घातलेला ट्रॅक्टरवर बसलेला शेतकरी मला पाहायचा आहे असं ते 19 मार्च 2006च्या सभेत म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासाची ब्लूप्रिंट आणणार अशी घोषणा देखील त्यांच्या पहिल्या विराट सभेत राज यांनी केली होती. राजकारणातील रोमॅन्टिसिझमचा तो काळ होता. मग 2007ला राज्यात मुंबईसह अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या ज्यात मनसेला अगदी तोकडं यश मिळालं. मुंबईत तर अगदीच जेमतेम. एका इंग्रजी न्यूजपेपरनं त्यावर द पार्टी इज ओव्हर अशी बातमी दिली. इथं पार्टीचा अर्थ पक्ष आणि पार्टी म्हणजे उत्सव असा होता. राज ठाकरेंची खिल्ली उडवत खोचकपणे पार्टी इज ओव्हर असा टोला त्यात मारलेला होता. मुंबईसारख्या महानगरात एक उत्सवी आणि अतिशय उत्साही मराठी नेता जन्माला येतो. त्याच्या मित्रांच्या यादीत रतन टाटांपासून तर अनेक मोठे उद्योगपती असतात. लता मंगेशकर त्याच्यावर पुत्रवर प्रेम करतात आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे हा नेता आपल्याला अजिबात भाव देत नाही याची बोचरी जाणीव झालेल्या इंग्रजी आणि हिंदी माध्यमांनी राज ठाकरेंना टार्गेट करण्याचं ठरवून टाकलं होतं आणि त्यांना हवं तसं ते खाद्य राज ठाकरेंनी 2008ला दिलंही. त्यांनी भूमिपुत्राचा मुद्दा उचलला. 1989ला भारतीय जनता पक्षाशी युती झाल्यानंतर शिवसेनेनं मराठीचा मुद्दा तसा बाजूलाच टाकला होता. राज यांनी 2 दशकांनी तो मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला. 2008ला रेल्वे भरतीच्या निमित्तानं आंदोलन करत मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर आले तेव्हाची परिस्थिती ही शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापेक्षा अगदी वेगळी होती. 1966 साली खाजगी क्षेत्रात मुळात फारशा नोकऱ्या नव्हत्याच आणि सरकारी नोकऱ्या तर मराठी मुलांना मिळतच नव्हत्या. 2008ला मात्र तेवढी वाईट परिस्थिती नव्हती. मग असं असतानाही राज ठाकरेंच्या आंदोलनाला एवढं यश का मिळालं तर त्याची प्रामुख्यानं 2 कारणं दिसत आहेत. 2004 नंतर मराठी विश्वाने एकूणच कात टाकली होती. 1980 ते 1990च्या काळात महाराष्ट्र मुंबईत मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या अधिक होती आणि त्यातून बाहेर पडलेली मुलं मुली ही मराठीच्या प्रेमात होती. ही त्यांची फक्त मातृभाषा नव्हती तर ती त्यांच्या विचारांची देखील भाषा होती. त्यातच मराठी सिनेमा ऑस्करला जाऊन आल्यानंतर एक नवीन लाट मराठी सिनेमात पण आली होती. त्यामुळे अशा काळात मराठी भाषा, मराठी माणूस याबद्दल आक्रमक भूमिका घेणारी व्यक्ती हिरो ठरणं हे अतिशय सहज होतं. याला आणखीन एक किनार होती ती म्हणजे तेव्हा नुकत्याच आलेल्या मराठी न्यूज चॅनल्सची. 2007-2008 या काळात महाराष्ट्रात मराठी न्यूज चॅनल्स आली. त्यांना स्वतःचा ऑडियन्स मिळवायचा होता आणि त्यासाठी त्यांची स्पर्धा होती हिंदी चॅनल्सशी. हिंदी चॅनल्सकडे असलेला मराठी प्रेक्षक खेचून घेण्यासाठी त्यांना एक डिसरप्टर हवा होता. एकाचा नायक हा दुसऱ्याचा विलन असतो. त्यामुळे 2008च्या उत्तर भारतीयांच्या विरोधातील आंदोलनाच्या काळात हिंदी चॅनल्स अतिरंजित बातम्या देत होते. राज ठाकरेंना विलन ठरवत होते तर मराठी चॅनल्सना मात्र त्यांच्यात स्वतःचा एक नायक दिसला होता.
या नायकाला मोठा चाहता वर्ग होता आणि तो स्वतःचा ऑडियन्स म्हणून या वाहिन्यांनी हुशारीनं स्वतःकडे खेचून घेतला. 2009च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचं प्रत्यंतर पाहायला मिळालं. राज ठाकरे यांच्या नवजात पक्षाला एवढं यश मिळालं की खुद्द बाळासाहेब ठाकरेंनाही त्याची दखल घ्यावी लागली. बाळासाहेब म्हणाले, इकडं अस्सल आहे तर तिकडं नक्कल आहे. 2012च्या महानगरपालिकांच्या निवडणुकीतही राज ठाकरे यांनी अनेक महानगरपालिकांमध्ये चांगलं यश मिळवलं. नाशिकमध्ये तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर झाला. कदाचित त्यामुळेच राज ठाकरेंना राष्ट्रीय राजकारण खुणावं लागलं होतं. असंही म्हणता येईल की त्यांना शिवसेना आणि भाजप युतीत सहभागी होण्याची इच्छा होऊ लागली होती. अर्थात राज ठाकरे हे मुरलेले राजकारणी आहेत, त्यामुळे त्यांनी कधीच असं स्पष्ट सांगितलंच नाही. 2012ला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते आणि त्यांची राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल सगळ्यांनाच दिसत होती. मोदी हे देशव्यापी नेतृत्व होणार याचा अंदाज राज ठाकरेंना खूप आधी आला होता. मोदींमार्फत भाजपच्या तंबूत शिरण्याची राज यांची इच्छा होती असं म्हणायला हरकत नाही. राज यांनी सुरुवातीला मोदींच्या मॉडेलचं कौतुक केलं, गुजरातचा दौराही केला. गुजरातच्या विकासाचं जे मॉडेल आहे त्याचा अभ्यास इतरांनीही केला पाहिजे अशा पद्धतीची वक्तव्य केली. पण त्याच दरम्यान भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारेंचं आंदोलन सुरू झालं आणि अचानक एका मोठ्या मध्यम वर्गाला भाषा आणि भाषिक अस्मिता यापेक्षा भ्रष्टाचार हा मुद्दा महत्त्वाचा वाटू लागला. मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिलेला एक मोठा वर्ग मैं अण्णा हूँ या टोप्या घालून देशात क्रांती आणण्याची भाषा करू लागला होता. राज ठाकरेंचं दुर्दैव असं की भ्रष्टाचार विरोधी लढ्याचा आयकॉन ठरू लागलेला नेता अण्णा हजारे हे देखील मराठीच होते. दिल्लीतील हिंदी आणि इंग्रजी माध्यमांना राज ठाकरेंना मागे फेकण्याची ही आयतीच संधी मिळालेली होती. भारतात उदयाला आलेल्या या मध्यम वर्गाच्या आणि उच्च मध्यम वर्गाच्या मनातील आशा आकांक्षांची प्रगतीची भाषा बोलणारा, त्यांना कर लो दुनिया मुठ्ठी स्वप्न दाखवणारा नरेंद्र दामोदरदास मोदी नावाचा देशव्यापी झंझावात अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे देशभरात वेगानं पुढे आला. मोदींनी 2013 पासूनच राष्ट्रीय राजकारणात पावलं टाकायला सुरुवात केली होती. भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरेंच्या मागे उभा राहिलेला मध्यम वर्ग देश बदलण्याच्या, आर्थिक ताकद मिळवण्याच्या अपेक्षेने मोदींच्या मागे भक्कमपणे उभा राहिला. या वावटळीचा झपाटा एवढा प्रचंड होता की भाजपसोबत नसलेल्या पक्षांचा टिकाव लागणं हे अतिशय अवघड झालं होतं. काँग्रेससारखा पक्ष, जो देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे, दीर्घकाळ सत्तेत आहे, त्या पक्षालाही 2014 साली लोकसभेत आणि पुढे महाराष्ट्र विधानसभेत भुईसपाट व्हावं लागलं. तिथं मनसेसारख्या पक्षाला टिकणं अवघडच होतं. 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला अपयश पाहावं लागलं. पराभवाला कोणी मायबाप नसतात. राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना जपत नाहीत, लोकांच्यात मिसळत नाहीत अशा पद्धतीची टीका सुरू झाली होती. मुळात राज ठाकरे हे जसे काही चांगले गुण घेऊन आले होते तसे त्यांच्यात काही दोषही होतेच आणि ते पक्षाच्या स्थापनेपासून होते. मात्र राजकीय अपयशाची सोपी व्याख्या करण्याची आपल्याकडे एक प्रवृत्ती आहे. 2024 साली शरद पवारांना अपयश का आलं किंवा 2014च्या आधी भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात किंवा इतर कुठे सत्ता का आणता आली नाही याचं जसं निश्चित उत्तर देता येत नाही, तसंच राज ठाकरे यांच्या अपयशाचंही ठोस असं उत्तर देता येणार नाही. 2014, 2019 आणि 2024च्या निवडणुकीत अपयश येऊनही राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात संदर्भहीन झालेले नाही आहेत. राज ठाकरेंच्या प्रत्येक वाक्याला आज देखील माध्यमं टाळी देतात. त्यांच्या प्रत्येक भूमिकेकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष लक्ष ठेवून असतात. त्याचं कारण काय? कारण राज ठाकरे हा महाराष्ट्राच्या समूह मनाचा ऑल्टर इगो आहे. लोकांच्या मनात जे असतं ते बोलणारा, कधी कधी अगदी स्वतःपुरती का होईना त्यांची मतं तपासायला लावणारा तो एक आरसा आहे. नाजूक प्रश्न उपस्थित करून त्यावर विचार करायला लावणारा तो नेता आहे. याची पोचपावती म्हणून ते त्याला मोठ्या संख्येनं मतदान करतील का? तर ते काही सांगता येणार नाही. राज ठाकरेंच्या प्रत्येक भूमिकेवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे कधी तुटून पडतात तर कधी त्यांचं कौतुक करतात, पण त्यांना इग्नोर मात्र कधीच करत नाहीत. कुंभमेळ्यातील अस्वच्छता असो किंवा जातीनिहाय आरक्षण नकोच, त्यापेक्षा आर्थिक निकषांवर आरक्षण द्या अशी राजकीय नुकसान करणारे विधान असोत, राज ठाकरे ती निर्भयपणे करतात. हा माणूस खरं तेच बोलतो याची खुणगाठ प्रत्येकानं मनात बांधलेली असते. महाराष्ट्राची सामूहिक सतसत विवेक बुद्धी जोवर जागृत आहे तोपर्यंत राज ठाकरे यांचं राजकारण कधीच संदर्भहीन होणार नाही. याचा अर्थ त्यांना पुन्हा राजकीय यश मिळणारच नाही असा घ्यायचा का?
तर राजकारणात आणि आयुष्यात चढ उतार हे कुणालाच टळलेले नाही आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना माफक यश मिळेल देखील, पण त्या यशापेक्षा प्रचलित व्यवस्थेला आव्हान देणारे, लोकप्रिय विचार धुडकावून लावणारे आणि लोकांना विचार करायला लावून नरेटिव्ह बदलणारे राज ठाकरे कायम रिलेव्हंट राहतील, एवढं मात्र निश्चितपणे सांगता येईल. त्यांच्या समर्थकांना उघडपणे आणि विरोधकांना मनातून छुपेपणाने ते आवडत असतात. अनेक राजकीय नेत्यांची अवस्था राज ठाकरे यांच्या बाबतीत धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी झालेली आहे. याची पुरेपूर कल्पना असलेले राज ठाकरे कदाचित राजकीय यशापेक्षाही हीच अवस्था अधिक एन्जॉय करतात की काय असं वाटत राहतं.